मित्रांनो, खरंच तुम्हालाही जीवनाकडून जरुरीपेक्षा जास्त मिळवायचे आहे ना? म्हणूनच तर तुम्ही हा व्हिडिओला चूज केला आहात, बरोबर ना? चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 22 गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे की आपण जीवनामध्ये जरुरीपेक्षाही जास्त मिळवू शकतो. चला तर चालू करूयात. नंबर 1. मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा तर तुमच्या जवळ असलेल्या वेळेविषयी तुम्हाला थोडंसं सावध व्हायला लागेल. नंबर 2. तुम्हाला हे सुद्धा जाणून घ्यावं लागेल की तुम्ही जे काही काम करत आहात ते तुमच्या जीवनाचे मूल्य वाढवत आहे की कमी करत आहे. नंबर 3. काम करत असताना तुम्ही कोणत्या पद्धती अवलंबता ते सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. नंबर 4. तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता, कोणत्या लोकांबरोबर घालवता, सामाजिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये कसे बोलता आणि कुठल्या प्रकारच्या बैठकींमध्ये भाग घेता. नंबर 5. तुम्हाला तुमचे काम जर सातत्याने चालू ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची नको असणारी कामे, नकारात्मक विचार आणि अडचणींना थोडंसं लांब ठेवावं लागेल. आणि पूर्ण सावध होऊनच तुम्ही हे शक्य करू शकतात. नंबर 6. तुम्हाला जी कामे आवडतात, ज्यांना करून तुमचा विकास होऊ शकतो, त्यांनाच तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. नंबर 7. सर्वात मोठी गोष्ट सांगायचं म्हटलं तर तुम्हाला पहिल्यांदा अशा लोकांपासून दूर होणं गरजेचं आहे ज्यांच्यामुळे तुमचा मौल्यवान वेळ वाया जातो. नंबर 8. तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाची दिशा ठरवा. नंबर 9. अनोळखी लोकांमध्ये खूप वेळ वाया घालवणे बंद करा. त्या लोकांमध्ये खोटे हसू चेहऱ्यावर आणून तोंड दुखवून घेण्यापेक्षा तुम्ही तुमचा वाया जाणारा वेळ वाचवा आणि लवकरात लवकर अशा ठिकाणांपासून वापस या आणि तोच वाचवलेला वेळ काही पुस्तकं वाचण्यासाठी द्या. नंबर 10. तुम्हाला जे पण काही करायचे आहे ते करण्याआधी त्याचा थोडासा अंदाज घ्या. तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी किती शक्ती लागेल, कोणती कौशल्य लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ किती लागेल हे पूर्णपणे माहिती करून घ्या. आणि जर तुम्हाला असा अंदाज आला की एखादे काम असे आहे जे केल्यामुळे तुमचा बराच वेळ वाया जात आहे आणि त्यातून तुम्हाला असे काहीच मिळत नाही जे की तुम्हाला ध्येयाकडे जाण्यासाठी तुमची मदत करेल, तर लगेच सावध व्हा आणि अशा गोष्टींपासून दूर व्हा. नंबर 11. तुमच्या जीवनात अशीही खूप सारी कामे असतात जी की तुम्हाला जीवन जगत असताना करावीच लागतात. तर मित्रांनो, अशा कामांना तुम्ही दुसऱ्या कोणत्याही महत्त्वाच्या कामांबरोबर जोडून घेऊ शकतात, जसे की घरातील रोजची कामे. तुम्ही ज्यावेळी घरातील कामे करत असतात ती कामे करत असताना तुम्ही अशा काही ज्ञान वाढवणाऱ्या गोष्टींनाही ऐकू शकतात किंवा तुम्ही यूट्यूबवरील ज्ञानवर्धक व्हिडिओ ऐकू शकतात. नंबर 12. तुम्ही जे पण काही करत असाल ते अगदी तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाणारे पाऊल असले पाहिजे. म्हणजेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ध्येय आणि मार्ग यांची माहिती असलीच पाहिजे. नंबर 13. वेळोवेळी आपली कार्यक्षमता तपासून पाहिली पाहिजे. त्यामुळे वेळोवेळी तुम्हाला हे समजून येते की आपण योग्य दिशेने जात आहोत की नाहीत, योग्य वेगाने जात आहोत की नाहीत, की आपण आपला वेळ दुसऱ्याच नको असणाऱ्या गोष्टींमध्ये वापरत आहात, बरोबर ना? नंबर 14. तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाला माझं चांगलं चाललं आहे हीच भावना जर मनात ठेवली तर असे केल्यामुळे तुमचा प्रत्येक दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला तो सार्थक झाला असंही वाटेल. नंबर 15. जर तुम्ही आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत असाल तर तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे की तुम्हाला आणखी माहिती घेण्याची गरज आहे का, तुमच्याजवळ अपेक्षित कौशल्य आहेत की नाहीत, आणि जर नसेल तर ती कौशल्य तुम्हाला आत्मसात करावीच लागतील. नंबर 16. तुम्ही तुमच्या ध्येयामध्ये येणाऱ्या अडथळ्यांची ओळख करून घेतली पाहिजे आणि त्यावर तुम्ही कामही केलं पाहिजे. नंबर 17. जे काही ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक नसेल त्यापासून सुटका करून घ्या. नंबर 18. जी कामे दुसऱ्यांवर सोपवता येत असतील ती त्यांच्यावर कौशल्यपूर्ण रीतीने सोपवा आणि त्याची जबाबदारी स्वीकारा. नंबर 19. तुम्ही फक्त स्वतःला अशा गोष्टींशी जुंपून घ्या ज्या फक्त तुम्हीच करू शकता आणि ज्या गोष्टी तुमच्या विकासामध्ये मदत करतील. मित्रांनो, जर तुम्ही अयोग्य गोष्टींसाठी जो वेळ वाया घालवत असाल तोच वेळ जर तुम्ही योग्य गोष्टींसाठी दिलात तर तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम मिळू शकतील. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाया गेलेला वेळ कधीच परत येत नाही. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या वेळेचा पूर्ण वापर करून घ्यायला शिकावेच लागेल. नंबर 19. कोणीही प्रत्येक क्षेत्रामध्ये विजयी होऊ शकत नाही.
तुम्ही प्रत्येक काम स्वतःच करणार असे म्हणून जर चालत असाल तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही तुमच्या वेळेचा पूर्ण आणि योग्य उपयोग केला पाहिजे. नंबर 21, तुम्हाला काम वाटण्याची कला सुद्धा आली पाहिजे. अशाने तुमचा वेळ वाचतो आणि तुम्ही तोच वेळ वाचलेला योग्य कामांमध्ये लावू शकतात आणि फक्त सोपवलेल्या कामांवर लक्ष देऊ शकतात. नंबर 22, तुम्हाला जर तुमच्या कामात श्रेष्ठत्व मिळवायचे असेल तर वर्तमानात जगा. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. वर्तमान हेच वास्तव आहे. मित्रांनो, जर तुम्ही पाहिलात उद्या, परवा किंवा पुढच्या महिन्यात काय होईल असा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही फक्त भविष्याची चिंताच करत आहात आणि या चिंतेमुळे तुमच्या तणाव निर्माण होतो आणि या तणावामुळे तुम्ही धड वर्तमानातही राहत नाहीत आणि धड भविष्यातही राहत नाहीत. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या चिंतेपासून तुमचा बचाव करायचा असेल तर एकच उपाय आहे, तोच म्हणजे कामात गुंतून राहा. म्हणजे जर तुम्ही कामात गुंतून राहिलात तर तुमच्याकडे चिंता करण्यासाठी वेळच उरणार नाही. म्हणूनच मित्रांनो, सातत्याने उचित कामांमध्ये स्वतःला बिझी करून ठेवा. तुम्हाला जर कोणत्याही क्षेत्रात योग्यता मिळवायची असेल तर तुम्हाला फक्त तुमच्या वेळेवर ताबा मिळवून वर्तमानात जगावेच लागेल. तुम्ही वेळ कसा घालवता आणि त्याचा कसा उपयोग करता हे फक्त तुमच्यावरच अवलंबून आहे. आणि जर तुम्हाला मध्येच कधी असे वाटू लागले की मी काय करत आहे, कुठे जात आहे, तर लगेच सावध व्हा आणि समजून घ्या की तुम्ही तुमच्या ध्येयाला विसरून चालला आहात. आणि कधी अशी वेळ येऊ नये म्हणून मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमी सातत्याने करू शकतात, तीच म्हणजे आपली जे पण कामे आहेत ती तुम्ही रोजच्या रोज एका डायरीमध्ये लिहू शकतात. अशाने काय होईल की तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हाला पहिलेच माहिती असेल की तुम्हाला तुमचा आजचा किंवा उद्याचा वेळ कशासाठी आणि कुठे द्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमच्या कामांची योजना बनवता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये बरीच जागा शिल्लक राहते आणि तुम्हाला तुमच्या डोक्यावर कोणत्या कामांचाही तणाव वाटत नाही. म्हणून मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला कुठलेही स्वतःचे काम करायचे असो किंवा व्यवसायाचे काम करायचे असो, ते करणे तुम्हाला एकदम सोपे होऊन जाईल. मित्रांनो, तुम्ही हे तर ऐकलेच असेल की जर तुम्ही काही करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यासाठी लागणारे सहाय्यक लोक, मार्ग, पद्धती आणि साधनं ही आपणहून समोर येतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. बरोबर ना? सेम शाहरुख खानच्या डायलॉग प्रमाणे. हे तुम्हाला जादूप्रमाणे वाटत असेल पण नाही, हेच खरे आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो, अशा प्रकारेच तुम्हीही स्वतःला विचारा की आज तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत आणि ती कामे एका डायरीत लिहा आणि ती कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य सुद्धा द्या. आणि तुम्ही जर असे करायला चालू केलात तर तुम्हाला नक्की जाणवेल की तुम्हाला तुमच्या कामानुसार कोणती योजना बनवावी लागेल आणि त्या योजनेनुसार तुमची महत्त्वाची कामे अगोदरच पूर्ण होत राहतील आणि अशा प्रकारे तुमचा वेळ योग्य कामांमध्ये वापरलाही जाईल. आणि हाच नियम तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी तुमची पूर्णपणे मदत करेल. म्हणून मित्रांनो, तुम्हीही हा नियम आजपासूनच आणि आतापासूनच तुमच्या जीवनामध्ये लागू करा आणि तुमचे यश प्राप्त करा. मात्र याचा अनुभव मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तिथेच दिलेल्या लाईक बटनवरही क्लिक करू शकतात. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनी किंवा परिवाराने सुद्धा ऐकला पाहिजे तर लगेच शेअर करायलाही विसरू नका. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओपासून मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.